नमस्कार मित्रांनो, एज्युकेशन हेल्प विथ पूजा या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी असाइनमेंटबद्दल आजची अपडेट खूप महत्त्वाची आहे। विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत। YCMOU होम असाइनमेंट खरंच सर्वांसाठी कंपल्सरी आहेत का? सबमिशन डेट वाढणार आहे का? YCMOU होम असाइनमेंट सबमिट न केल्यास थेट रिझल्टवर परिणाम होईल का? YCMOUचे होम असाइनमेंट कोणत्या कोणत्या कोर्ससाठी आहेत? लास्ट डेट कधी आहेत? आज आपण पाहणार आहोत विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्नांचे उत्तरे। तर आपण पाहणार आहोत सर्वात आधी YCMOU होम असाइनमेंट्स कंपल्सरी आहेत का? तर हो, होम असाइनमेंट सर्वांसाठी कंपल्सरी आहेत। जर तुम्ही होम असाइनमेंट वेळेत पूर्ण करून दिल्या नाहीत तर तुम्हाला त्याचे 20 मार्क जे मिळतात ते 20 मार्क तुम्हाला मिळणार नाही। ते 20 मार्क तुमच्या फायनल मार्क्समध्ये काउंट होतात। जसे की CAचे 20 मार्क आणि UA म्हणजे थेरी, तुमची जी लेखी परीक्षा होती 80 मार्काची, त्याचे 80 आणि हे 20 टोटल 100 मार्क होतात। त्यामुळे होम असाइनमेंट तुम्हाला कंपल्सरी आहेत, ह्याने तुमचा स्कोअरही वाढू शकतो। आता प्रश्न असा राहिला की होम असाइनमेंट कोणत्या कोणत्या कोर्ससाठी आहेत? तर होम असाइनमेंट आता सर्व सेमिस्टर पॅटर्नचे कोर्सेस आहेत। BCom, MCom, MBA, MA ऑल हे सर्व कोर्सेसचे आता होम असाइनमेंट आहेत। आणि तुम्ही जानेवारीमध्ये जर BAला ॲडमिशन घेतलं असेल तर त्यांची इयरली पॅटर्न आहे आणि त्यांची आता इयरलीचे एक्झाम आहे इयर एंडची। सो त्यांच्यासाठी पण आता असाइनमेंट आहेत। BA फर्स्ट इयर ज्यांनी जानेवारी 2025मध्ये ॲडमिशन घेतले आहे त्यांचे, आणि बाकीचे BCom, MBA, MA ऑल आणि MComचे असाइनमेंट आहेत। BCA फर्स्ट इयरचे पण आहेत। आता पाहूया सबमिशन लास्ट डेटबद्दल। असाइनमेंटची सबमिशनची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2025 आहे। अनेक विद्यार्थी विचारत आहेत की ही तारीख वाढणार आहे का? सध्या तरी विद्यापीठाकडून कोणतीही अधिकृत वाढीव तारीख जाहीर केलेली नाही, पण मागील अनुभवावरून ही तारीख काही दिवसांसाठी वाढण्याची शक्यता आहे। तरीही तुम्ही 15 डिसेंबरची वाट न पाहता आजच सबमिट करा। अधिकृत अपडेट मिळाल्यास मी तुम्हाला सांगेलच। हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि इतर YCMOUच्या विद्यार्थ्यांसोबत शेअर करा। अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला असाइनमेंटबद्दल अजून कोणती माहिती हवी आहे का? कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।